आणि त्यांचे चेले चपाटे तुम्हाला काय वाटतं आज घोषणा केली तरी ती योजना लागू करू देतील? दिल्लीने नुसते डोळे वाटारले तर यांची इकडे त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्या. म्हणजे काय काय गोष्टी या निवडणुकीच्या तोंडावर कशा होतात. एक साधं इथलं लोकल उदाहरण देतो. मी मुख्यमंत्री असताना कोपरगावची जी पाणी योजना आहे त्यातल्या 5 नंबर तळ्याचं अलीकडे पलीकडे भूमिपूजन होतं, जलपूजन होतंय. आज ज्याच्यासाठी आपण 131 कोटी रुपये मंजूर केले होते, 2.5 वर्ष होत आली. आज ह्यांना निवडणूक डोळ्यासमोर आल्यानंतर आज आठवलं अरे इकडे कोपरगावच्या लोकांना पाणी दिलं पाहिजे. मग ही यांची सगळी काही थेरं चालतात. या थेरांना एकदा आता जाऊ द्या, त्यांना पेन्शन पाहिजे देऊन टाकू आपण, पण घरी बसवा पहिलं त्यांना पहिलं घरी बसवा. आणि सरकार मी म्हटलं ना, कारण मला आज आठवत आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो, सगळे सरकारी कर्मचारी दारं खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला. मी तो क्षण अजूनही विसरलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दामून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या. कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता. हे तर मुंबईतलं मंत्रालय. ग्रामीण भागातले तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला येत नाही कधी. मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देताय, सरकारला आधार देताय, त्याचा उपयोग काय? मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून 10% जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. करायची की नाही? आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात त्याच्यामध्ये 10 वर्ष 25 वर्ष अशा अटी लावल्यात. त्याचं काय करायचं? भाई ह्या काही काय अटी आहेत ना. बरं आता दुसरी गोष्ट आहे. पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे. नाना मी बहुतेक 4 आणि 6 मारल्या असावेत असं वाटतंय. का बाकी राहिलं असेल तर तुम्ही काढा ठोकून त्यानं.